नमस्कार मित्रांनो, चला तर आपण सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगला. मी आलोय बालीमध्ये. बालीमध्ये तुम्हाला दाखवतो इथं काय काय आहे. बालीचे हॉटेल दाखवतो तुम्हाला आणि हॉटेल किती छान आहे, त्याचा रेट काय आहे, इंडियन रुपीज मध्ये त्याचे किती रुपये होतात. मग चला तर आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. पहिले मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. ही बघा माझी रूम. पहिल्यांदा लाईफ मध्ये 5 स्टार मध्ये राहिल्यागत फिलिंग आली मला. खरंच बालीमध्ये आल्यानंतर आणि अशा रूम मध्ये राहिलं ना, लय बरं वाटतं. बघा गॅलरी. चला तर तुम्हाला अजून पुढे पण दाखवतो, बाहेरनं बी दाखवतो तुम्हाला हॉटेल. चला तर मग तुम्हाला आता मी हॉटेल दाखवतो. हॉटेल का कसं आहे, हॉटेलमध्ये किती रूम्स वगैरे आहे, और इथली माणसं कशी आहे. आणि इथली मला एक आवडलं की इथली लोक, तुम्हाला कुठला बी माणूस कधी बी भेटू दे, तो तुम्हाला आहे ना नमस्ते केल्याशिवाय हेच करत नाही. गेल्या गेल्या तुम्हाला नमस्तेच करतो. आपला महाराष्ट्रीयन माणूस तरी ऍटिट्यूड दाखवून, पण इथला एक बी माणूस तुम्हाला सांगतो नमस्ते केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. ना कुठल्या माणसामध्ये मला ऍटिट्यूड वाटला आहे का. चला तर मी तुम्हाला आता हॉटेल दाखवायला सुरुवात करतो. चला आपण आता बाहेर आले. तुम्हाला पहिलं बाहेरनं सुरुवात करतो हॉटेल दाखवायला, आणि मग आतमध्ये जाऊ आपण परत. कसं हॉटेल आहे, काय हॉटेल आहे, ते मग मी आता तुम्हाला बाहेरनं दाखवतो, आणि नंतर आपण आतमध्ये. आपलं हॉटेल आहे फील्ड ऑफ मॅरिट. चला, हे एंट्रन्स. इथं अशा बाईक्स तुम्हाला रेंटने पण भेटतात. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही इथं पैसे देऊन घेऊ बी शकता त्या बाईक्स. इथं एवढं आहे की गाडी आली ना तुम्हाला थांबावंच लागतं. हे बघा हॉटेल. नमस्ते. गुड मॉर्निंग. जर तुम्हाला कुणी बी भेटत गुड मॉर्निंग नमस्ते बोलल्याशिवाय सोडणारच नाही. खरंच मला इथली माणसं, इथले ट्रॅफिकचे रूल इतके आवडले ना, की आपल्या महाराष्ट्रामध्ये बी तसे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. हॉटेल 3 स्टार हॉटेल आहे. खूपच छान हॉटेल आहे. तुम्हाला खाली स्विमिंग पूल आहे, तो बी दाखवतो. चला, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे इथं. स्विमिंग पूल, पूल टेबल हे रात्रीचे चालू असतात. हे बघा हॉटेल सर्व्हिस. चला आलो आपण खालच्या फ्लोअरला. इथं टेम्परेचर जरी कमी असलं ना, पण गरम होते, खूप गरम होते इथं. हे बघा हॉटेल. पुण्यातनं निघलो पुन्हा एअरपोर्टला आलो. पुन्हा एअरपोर्टला म्हणलं व्हिडिओ शूट करावं. पहिलाच मला उशीर झाला होता. तिथून व्हिडिओ शूट तिथं नाही झाली ना, बँगलोर एअरपोर्टला झाली. तिथून म्हटलं आता बालीमध्ये आल्यानंतर व्हिडिओ शूटिंग करावं. आता हे आमचं सोलो आल्यामुळं मला माहिती नव्हतं की इंटरनॅशनल ट्रिपला काय काय लागतं काय नाही लागत. त्याच्यामुळे म्हटलं पहिली ट्रिप आपण टूर संघच करावं. फ्लेमिंगो टूर संघ आम्ही आलेलो आहे, आणि खरंच फ्लेमिंगो टूरवाले खूप चांगले आहे. त्यांनी चांगला सपोर्ट बी केला आणि सांगितलं सुद्धा की काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. येताना इन्शुरन्स काढून घेतला, विजा पहिला ऑलरेडी त्यांनी ऑन अरायव्हर केला, सगळी कामं त्यांनी करून मला दिली. आम्ही आलोय बाली मधल्या चॉकलेट फॅक्टरीत. बघू आपण चॉकलेट फॅक्टरीमध्ये काय 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 नाही, कोणत्या प्रकारचे चॉकलेट भेटतात. चला तुम्हाला चॉकलेट
चला तुम्हाला दाखवतो चॉकलेट कसे कसे बनतात, कोणतं फ्रूट आहे ते, कोणतं फ्रूट आहे कोणसा no te espero para Yes. How much it cost? Price? over here. We have price tag every. चॉकलेट फॅक्टरी बघितली पण काय एवढे खास चॉकलेट मला काय आवडले नाही. काहीच्या काही रेट आहे, म्हणजे नॉर्मली आपल्या इथं ज्या हिशोबाने चॉकलेट असेल ना त्यापेक्षा जास्तच रेट आहे चॉकलेट फॅक्टरीमध्ये. मला वाटलं स्वस्त असेल. एक चॉकलेटचं पॅकेट कमीत कमी त्यात 15 पीस येतील, जे आपल्या इथं 2 रुपयाला एक पीस असेल, तो इथं जवळजवळ 100 रुपयाला लावतो. चला अजून जाऊ पुढं पुढं दाखवतो तुम्हाला अजून काय 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 नाही. तिथं बालीमध्ये चॉकलेट सेशन तुम्हाला कंपनी गेलं होतं, तिथं 100% वाले चॉकलेट जे होतं बालीचं ते खाल्ल्यानंतर तोंड इतकं कडू झालं की ते अजून मला तोंड कडू आहे. आता आलो आम्ही लुवाक कॉफी पाशी. तिथं लुवाक कॉफी बनवली जाते. तुम्हाला बोर्ड बी दाखवलं. लुवाक कॉफी. तर कॉफी घेऊ, कॉफी बघू, टेस्ट करू कशी ती बी सांगतो तुम्हाला. यायला पाहिजे का नाही पाहिजे तिथनं कॉफी वगैरे ते आपण आतमध्ये गेलो. चला मग दाखवतो तुम्हाला. ही लोक पक्षाची पट्टी आहे, ज्याच्याने लोक कॉफी तयार होते. इथं 12 प्रकारच्या कॉफी आहे, म्हणजे त्यांनी टेस्ट करायला दिली आम्हाला. बाली कॉफी, लेमन कॉफी, रोज कॉफी, पण त्याच्यातली मला आवडली ती बाली कॉफी. मग असे जे बाली चॉकलेट फॅक्टरीमध्ये गेलो होतो ते 100% बाली चॉकलेट जे एवढं कडू होतं ना, त्याच कोको फळाचं हे बाली कॉफी आहे. तुम्हाला कोको फळाची ही पूर्ण बागच आहे. तुम्हाला कोको फळ दाखवतो बघा. हे ते कोको फळ आहे, त्याच्यापासून बालीमध्ये ते चॉकलेट आणि कॉफी बनवली जाते. हे बघा. आणि ही लुवाक आहे. जो लुवाक हे खाल्ल्यानंतर त्याची जी पॉट्टी तयार करतो त्या पॉट्टी पासून ती लुवाक कॉफी बनवली जाते. फ्रूट आहे हे ते लुवाक पक्षी प्राणी तो हे फळ खातो. त्याच्यानंतर त्याने पॉट्टी केली की ती कॉफी तयार होती. त्याची प्रोसेस बी तुम्हाला दाखवतो की कशी करतात. त्याची जी पॉट्टी आहे ती बी हातात घेऊन मी व्हिडिओ काढली आहे, ती बी तुम्हाला दाखवतो. पूर्ण बागच त्यांनी मग तशी केलेली आहे. इथं 3 लुवाक पक्षी, त्याच्यापासून ते इथं लुवाक कॉफी, लेमन कॉफी, रोज कॉफी, बाली कॉफी, कोको फळापासून बाली कॉफी या सगळ्या कॉफी प्रकारच्या बनवल्या जातात. ठीक आहे, नॉर्मली एवढं काय हे नाही, पण तुम्ही विजिट केलं तर आले तर बाली कॉफी ट्राय करा तुम्ही. आणि ते तुम्हाला ट्राय करायला देतात, फक्त लुवाक कॉफी ट्राय करायला देत नाही. मग लुवाक कॉफी तुम्हाला घ्यावी लागेल. लुवाक कॉफीची प्राइस आहे 250 ग्रॅमची 7.5 लाख रुपये, म्हणजे इंडोनेशियन रुपीज नुसार. आणि 100 ग्रॅमची 150 ग्रॅमची प्राइस आहे 3.5 लाख रुपये. तुम्हाला जसं वाटन, आवडली तर घ्या, नाही आवडली तर राहू द्या, सोडून द्या. चला आता पुढचं डेस्टिनेशन तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही. बाय बाय. Soap and then